विधान परिषदेच्या जागांसाठी भाजपकडून हालचाली नव्हे, केंद्रीय नेतृत्वाला भाजपनं 30 जणांची यादी पाठवली। केशव उपाध्याय, राम सातपुते, माधवी नाईक, रणजितसिंह निंबाळकर आणि संजय केनेकरांसह 18 नावं समोर। विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून प्रज्ञा सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब। सूत्रांची माहिती, काँग्रेसमधून भाजपात येताना प्रज्ञा सातवांकडून राजीनामा। उद्धव ठाकरे मवियाचा चेहरा, येणाऱ्या काळात तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ। मातोश्रीवरील बैठकीनंतर हर्षवर्धन सपकाळांचं सूचक वक्तव्य, तर विधान परिषद ठाकरेंनीच लढावी यासाठी पवारांची राष्ट्रवादी सुद्धा आग्रही। पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदान, आतापर्यंत तब्बल 92.66% मतदानाची नोंद, तर तमिळनाडूत 85.14% मतदान। पहिल्या टप्प्यात दीदींचे गुंड घराबाहेर पडले नाहीत, मी गुंडांना सांगतो दुसऱ्या टप्प्यातही बाहेर येऊ नका, नाहीतर उलटं टांगून सरळ करणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं ट्विट। पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी हाय व्होल्टेज ड्रामा, तृणमूलच्या समर्थकांकडून भाजप उमेदवार शुभेंद्र सरकार यांना मारहाण, तर मुर्शिदाबादमध्ये टीएमसी कार्यकर्ते आणि आम जनता उन्नयन पार्टीच्या संस्थापकांमध्ये झटापट आणि दगडफेक। बारामतीत विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 58.17% मतदानाची नोंद, तर राहुरीमध्ये 55.85% मतदान। 4 मे रोजी दोन्ही मतदारसंघाचा निकाल लागणार। शरद पवारांच्या डिस्चार्ज नंतर सिल्वर ओकवर पवारांची प्रकृती उत्तम, सध्या डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला, 10 ते 12 दिवसात महाराष्ट्र दौरा सुरू करणार। राज्यभरात अवकाळी पावसाचा तडाखा, सातारातील ओझरे गावात जनजीवन विस्कळीत, भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू, तर धाराशिव, सोलापूर आणि लातूरमध्ये पिकांचं मोठं नुकसान, पंचनाम्यांची मागणी। राज्यात आणखी 2 दिवस वादळी पावसाचं संकट, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला येलो अलर्ट, विदर्भ वगळता सर्वत्र वादळी पावसाची शक्यता। विधान परिषद निवडणुकीसाठी आज पुन्हा वर्षावर खलबतं, भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री 10 वाजता बैठक। पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण नंतर आता उर्वरित विभागातील नावांवरती चर्चा होणार। बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा रणसंग्राम, सकाळी 11 वाजेपर्यंत 20.59% मतदान। सुनेत्रा पवारांचं 23 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार। अजित पवारांनी बारामतीसाठी मोठं योगदान दिलंय, विकास कामांची आठवण ठेवून बारामतीकर मतदान करतील। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मतदानावेळी भाऊक, सुनेत्रा पवारांकडून दादांच्या स्मृतीस्थळी अभिवादन। मी विधानसभा निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा, 2029 मध्ये जय पवारांकडून निवडणूक लढवण्याचे संकेत। लोकप्रतिनिधी कोण, बारामतीकर ठरवतील, कुटुंब एकत्र असायला हवं, 2029ला पवार विरुद्ध पवार लढत नको, योगेंद्र पवारांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। अजित पवार हयात असते तर विलिनीकरण झालं असतं, तर 2029ला 100% दादाच मुख्यमंत्री असते। आज विलिनीकरणाचा प्रश्न निर्माण होत नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया, तर सुनेत्रा पवार मुख्यमंत्री झाल्या तर आनंदच होईल, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। रोहित सिंगला अटक झालीच पाहिजे, जय पवारांची आक्रमक भूमिका, तर अपघाताचा अहवाल 3 ते 4 आठवड्यात येईल, यावर शंका। सरकार VSRच्या मालकाला वाचवतंय, रोहित पवारांचा आरोप। सहकारी बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवारांना क्लीन चिट, आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात प्राजक्त तनपुरेही दोषमुक्त, ईडीचा क्लोजर रिपोर्ट कोर्टानं स्वीकारला। सुनेत्रा पवारांमुळे रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरेंना क्लीन चिट, सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणात संजय राऊतांचा आरोप, तर पत्राचाळ घोटाळ्यामध्ये राऊत बेलवरती बाहेर आले, नवनाथ बन यांचा निशाणा। राहुरीत अक्षय कर्डिलेंनी मतदानाचा हक्क बजावला, वडील सोबत नाहीत पण आशीर्वाद पाठीशी, कर्डिलेंकडनं विजयाचा विश्वास व्यक्त। सकाळी 11:30 वाजेपर्यंत राहुरीत 18.22% मतदान। तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्येही मतदानाची रणधुमाळी, सकाळी 9 वाजेपर्यंत तमिळनाडूत 17.69% मतदान, तर पश्चिम बंगालमध्ये 18.76% मतदान पार पडलं। बंगालच्या माता आणि कन्यांच्या सुरक्षेसाठी मतदान करा, गृहमंत्री अमित शहांची मतदारांना साद, ट्विट करत घुसखोरी आणि सिंडिकेट राजवरनं तोफ डागली।
पश्चिम बंगालमध्ये टीएमसी कार्यकर्ते आणि आम जनता उन्नयन पार्टीच्या संस्थापकांमध्ये जोरदार झटापट. सुतळी बॉम्बफेकीच्या घटनेनंतर तणाव. हुमायून कबीर यांच्या भेटीदरम्यान मुर्शिदाबादमध्ये राडा. शिवाजी कोण होता पुस्तकावरनं वाद. आमदार संजय गायकवाडांकडनं प्रकाशक प्रकाश आंबेंना फोनवरनं अश्लील शिवीगाळ आणि धमकी. महाराजांविषयी आदर दाखवणारा गायकवाडांची जीभ घसरली. ऑडिओ क्लिप व्हायरल. मी आमदार नंतर आधी शिवरायांचा मावळा. महाराजांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही. शिवीगाळ प्रकरणावरती संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण. तर कायदेशीर लढाई लढणार. प्रकाशक प्रशांत आंबेही आक्रमक. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. कपिल सिब्बल अंतिम युक्तिवाद मांडणार. निकालाकडे सर्वांचं लक्ष. मध्य रेल्वेच्या भरती प्रक्रियेत अखेर मराठी भाषेचा समावेश. मध्य रेल्वेच्या भरतीसाठी नवीन अधिसूचना जारी. मनसेच्या लढ्याला यश. आता मराठीतूनही परीक्षा देता येणार. बोंधू खरातला आज पुन्हा व्हीसीद्वारे कोर्टात हजर करणार. 5व्या गुन्ह्यातली खरातची 5 दिवसांची पोलीस कोठडी आज संपली. एसआयटी आणि पोलीस पुन्हा खरातची पोलीस कस्टडी मागण्याची शक्यता. नाशिक महापालिकेचा डॉक्टरही बोंधू खरातचा साथीदार. एसआयटी तपासात खळबळजनक खुलासा. गर्भपाताच्या गोळ्यांचा पुरवठा केल्याचा संशय. संबंधित डॉक्टरांची चौकशी होणार. नागपूर एनजीओ धर्मांतरण प्रकरणात 5 पीडित तरुणींचे जबाब नोंदवले. विनयभंग आणि धार्मिक सक्तीचे आरोप. मुख्य आरोपी रियाज काझीची पोलीस कोठडी आज संपणार. फॉरेन्सिक चौकशी सुरू. अमरावतीच्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमदकडनं थार 2 पिस्तूल जप्त. तर आरोपी एहफाज खानकडनं लॅपटॉप, टॅब, हार्ड डिस्क जप्त. अटकेतील 4 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार. गोंदियात लग्नासाठी नकार दिल्याच्या रागातनं अल्पवयीन मुलीचं अपहरण करत अत्याचार. नराधमानं पीडितेचे हातपाय बांधून जिल्हा परिषद शाळेच्या खोलीत डांबून ठेवल्याचा संतापजनक प्रकार. आरोपीला अटक. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.